तुम्हाला तुमचं आधार कार्ड आता फिजिकली कुठे घेऊन फिरायची गरज पडणार नाहीये, कारण आता एक आधार ऍप लॉन्च करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये तुमची डिजिटल आयडेंटिटी म्हणजे तुमचं आधार कार्ड सेफली आणि सिक्युअरली तुम्हाला ठेवता येणार आहे. नेमका हा ऍप काय आहे, हा डाउनलोड कसा करायचा आणि त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते फीचर्स अवेलेबल आहेत सगळं जाणून घेऊया. तुम्ही जर प्ले स्टोअरवर गेलात तर अँड्रॉइड असेल किंवा आयफोन युजर्स असेल, प्ले स्टोअर मध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल आधार नावाचा. आधार नाही, फक्त आधार ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. आता तिकडे गेल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे जे आहेत ते काही इन्स्ट्रक्शन येतील, ते सगळे फॉलो करायचे आहेत. पहिल्यांदा तर तुम्हाला त्या ऍप कडून वेलकम केलं जाणार आहे. नंतर तुम्हाला तिथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे, जो तुमचा आधार नंबर असणार आहे. थर्ड स्टेपला असणार आहे तुमचं फेस ऑथेंटिकेशन, ते तुम्हाला करायचं आहे. तुमचा जो चेहरा आहे तो सुद्धा व्हेरीफाय होणार आहे. तिथे तुम्हाला चेहरा सुद्धा तुमचा दाखवायचा ऑप्शन येणार आहे. तुम्ही जर स्पेक्स घातला असेल तर तुम्हाला काढायचा आहे आणि तुमचा फेस जो आहे तो तिथे व्हेरीफाय होणार आहे. आणि त्यानंतर या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर पुढे तुम्हाला तुमचं आधार कार्ड समोर तुमच्या दिसणार आहे, जे की डिजिटली सेव्ह असणार आहे तुमच्या या ऍप मध्ये. आता वेगळा हा ऑप्शन काय आहे, तर यांनी असं सांगितलेलं आहे, UIDAI ने असं सांगितलेलं आहे की एक सेफ, सिक्युअर आणि तुमच्यासाठी पेपर वर्क जे असतं त्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन हा एक स्मार्टेस्ट वे आहे तुमचं आधार कार्ड सिक्युअरली ठेवण्याचा. आता इथे या ऍप मध्ये त्यांनी काही ऑप्शन सुद्धा दिलेले आहेत. तुम्हाला तुमचं आधार कार्ड शेअर करायचं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन येत आहेत. तुम्हाला जर सिलेक्टिव्हली तुमचं आधार कार्ड शेअर करायचं असेल, तुम्हाला फक्त फोटो शेअर करायचा असेल, फक्त ऍड्रेस शेअर करायचा असेल, तर तो सुद्धा तुम्ही वेगवेगळा शेअर करू शकता. तुम्हाला जर तुमचं पूर्ण आधार कार्ड शेअर करायचं असेल तोही ऑप्शन आहे. आधार कार्ड डाउनलोड करायचं असेल तर तोही तुम्हाला तिथे ऑप्शन अवेलेबल आहे. अर्थात हा नवीन ऍप आहे, त्याच्यामुळे आणखीन याच्यामध्ये फीचर्स जे आहेत ते अजून अवेलेबल नाहीयेत. पण हळूहळू आधार कार्ड जे आहे अपडेट करण्याची जी प्रोसेस असते, म्हणजे नंबर असेल, ऍड्रेस असेल, फोटो असेल, ते सगळे फीचर्स सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पुढे जाऊन अवेलेबल असतील असं सुद्धा सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर लोकांनी आता थोड्याफार प्रमाणात कमेंट करायला सुरुवात केलेली आहे की आधार नावाचा ऍप असताना हा दुसरा ऍप का काढण्यात येतोय. आम्ही आधार कार्ड तर कुठेही आमच्या फोनमध्ये तसंही अवेलेबल असतं, मग या ऍपचा वेगळा असा फायदा काय आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण UIDAI ने सांगितलेलं आहे की एक स्मार्टेस्ट वे आहे हा एक आधार कार्ड तुमचं सिक्युअरली एखाद्या ऍप मध्ये ठेवण्याचा. तुम्हाला या नवीन ऍप बद्दल काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.